Big changes are coming to India's tax system. The Income Tax Bill 2025 is set to The be new tax bill now earlier today. Now starting today, significant changes will take effect in April. तुमच्या ITR मधले सगळे घोटाळे बाहेर येणार. हे फक्त शीर्षक नाही तर वास्तव आहे. आतापर्यंत आयकर विभाग फक्त तुमचं चालू ITR तपासत होतं. पण या नवीन कायद्यामुळे तुमच्या चालू वर्षाच्या आणि मागच्या वर्षीच्या ITRची थेट तुलना होणार आहे. म्हणजेच काय तर मागच्या वर्षीच्या ITR मधले जुने घोटाळे सुद्धा बाहेर पडू शकतात. आजचा व्हिडिओ हा इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 वर आधारित आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सावध करण्यासाठी आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी CA प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आतापर्यंत आयकर विभाग तुमचा ITR प्रोसेस करताना त्यात स्पष्ट चुका शोधत असे. जसं की काही ॲरेथमॅटिकल मिस्टेक आहे का, किंवा फॉर्म 26AS फॉर्म AIS प्रमाणे तुम्ही उत्पन्न दाखवलं आहे का. पण आता इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 अंतर्गत एक मोठा बदल करण्यात आलेला आहे, ज्यामुळे आयकर विभाग तुमच्या चालू वर्षाच्या ITRची तुमच्या मागच्या वर्षाच्या ITR सोबत तुलना करू शकतात. जर उत्पन्न, कर वजावट किंवा कर क्रेडिटमध्ये मोठा बदल दिसला आणि त्याची तुम्ही योग्य माहिती दिली नसेल तर तुम्हाला टॅक्स नोटीससुद्धा येऊ शकते. इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 नुसार सेक्शन 143(1) मध्ये ही सुधारणा करण्यात आलेली आहे, ज्यामुळे आयकर विभाग चालू वर्षाच्या आणि मागच्या वर्षाच्या ITR मधली विसंगती तपासू शकतात. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 गोष्टी पाहणार आहोत. 1. सेक्शन 143(1) काय आहे, 2. ही सुधारणा का करण्यात आली, आणि 3. या नवीन नियमासाठी तुम्ही काय तयारी करू शकता. करदात्यांनी त्यांचं ITR सादर केल्यानंतर आणि ते ई-व्हेरीफाय केल्यानंतर सेक्शन 143(1) अंतर्गत तुमचं ITR प्रोसेस केलं जातं. परंतु सध्या या प्रक्रियेत तुमच्या ITR मधल्या गणितीय चुका किंवा चुकीचे दावे शोधले जातात, जे तुमच्या ITR मधल्या माहितीवरून स्पष्टपणे दिसून येतात. परंतु कर तज्ज्ञांच्या मते सेक्शन 143(1) मधली ही सुधारणा चालू वर्षाच्या आणि मागच्या वर्षाच्या ITR मधल्या विसंगती तपासण्यासाठी केंद्रित आहे, जेणेकरून तुमचा ITR प्रोसेस करतानाच त्यामध्ये काही विसंगती आढळली तर त्याचं निराकरण करता येईल. या सेक्शनचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांनी त्यांचं उत्पन्न आणि सूट प्रामाणिकपणे दर्शवावे याची खात्री करणं. अनेक वेळा असं दिसून आलं आहे की लोक एका वर्षी काहीतरी एक गोष्ट दाखवतात आणि मग पुढच्या वर्षीच्या ITR मध्ये तीच गोष्ट गायब असते. उदाहरणार्थ, मागील वर्षीच्या ITR मध्ये एका गुंतवणुकीवर तुम्ही सूटचा दावा केला असेल, पण या वर्षीच्या ITR मध्ये ती गोष्ट दाखवली नसेल, तर याला विसंगती मानलं जाईल आणि याचं कारण तुम्हाला स्पष्ट करावं लागू शकतं. सरकारने जारी केलेल्या FAQs नुसार कोणत्या विसंगतींसाठी ॲडजस्टमेंट केली जाऊ शकते हे लवकरच निश्चित केलं जाईल. परंतु कर तज्ज्ञांच्या मते पुढील 3 प्रकरणांमधल्या विसंगतींचा यात समावेश असू शकतो. 1. मागील वर्षी कॅरी फॉरवर्ड केलेला TDSचा दावा तुम्ही ह्या वर्षी क्लेम केला आहे की नाही. 2. मागील वर्षी कॅरी फॉरवर्ड केलेला लॉस किंवा अनॲब्झॉर्ब डेप्रिसिएशन तुम्ही या वर्षीच्या प्रॉफिट किंवा उत्पन्नासमोर ॲडजस्ट केला आहे की नाही. आणि 3. डेप्रिसिएशन क्लेम करण्यासाठी मागच्या वर्षी ब्लॉक ऑफ ॲसेट्सची जी काही क्लोजिंग व्हॅल्यू होती तीच यावर्षी तुम्ही ओपनिंग व्हॅल्यू घेतली आहे की नाही. तर ह्या 3 प्रकरणांमधल्या विसंगतींचा यात समावेश असू शकतो. ही सुधारणा ITR प्रोसेसिंगच्या वेळी चुका सोडवण्यात आणि भविष्यात कर नोटीस टाळण्यासाठी नक्कीच मदत करेल. पण हे सगळं नक्की कसं कार्य करेल हे अद्याप पाहायचं आहे. कोणतीही विसंगती आढळली तर ॲडजस्टमेंट करण्यापूर्वी सरकार तुम्हाला ईमेलद्वारे ते कळवेल का, किंवा पहिले थेट ॲडजस्टमेंट करेल आणि नंतर तुम्हाला माहिती देईल, किंवा पुढे जाऊन ITR प्रोसेस करताना कोणत्या विसंगती तपासल्या जाऊ शकतात आणि कोणत्या विसंगतीसाठी नंतर तुम्हाला टॅक्स नोटीस पाठवली जाऊ शकते हे सरकारने स्पष्ट करणं आवश्यक आहे. या नवीन नियमासाठी तुम्ही पुढील 4 गोष्टी करू शकता. 1. सुसंगत नोंद ठेवा.
तुमचं उत्पन्न, गुंतवणूक आणि कर वजावट या संदर्भात सगळे दस्तऐवज सहजपणे उपलब्ध होतील असे ठेवा. 2. अचानक होणारे बदल शक्यतो टाळा. तुमचं उत्पन्न किंवा सूट मागील वर्षीच्या तुलनेत जर लक्षणीयपणे बदललं असेल तर त्याचं कारण तुम्हाला तयार ठेवावं लागेल. 3. योग्य कर प्रणाली निवडा. रिटर्न फाईल करण्यापूर्वी ओल्ड आणि न्यू टॅक्स रिजीम यांचा काळजीपूर्वक आढावा घ्या, कारण हा निर्णय तुमच्या करयोग्य उत्पन्नावर प्रभाव टाकतो. आणि 4. विश्वसनीय सॉफ्टवेअर वापरा. तुमच्या रिटर्नमधल्या चुका कमी करण्यासाठी आणि योग्य रिटर्न फाईल करण्यासाठी विश्वसनीय सॉफ्टवेअर वापरा किंवा एखाद्या CAची मदत घ्या. सरकारने 1 एप्रिल 2025 पासून या नवीन बदलाची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जुलै 2025 मध्ये रिटर्न भरताना ते मागील वर्षाच्या रिटर्नसोबत म्हणजेच जुलै 2024 मध्ये भरलेल्या रिटर्नशी त्याची तुलना केली जाणार आहे. त्यामुळे या वर्षीचं रिटर्न फाईल करताना तुम्हाला आधीपेक्षा जास्त सावध राहावं लागेल. लक्षात घ्या की हा नवीन बदल करदात्यांना भयभीत करण्यासाठी नाही, तर कर प्रणालीतील न्याय सुनिश्चित करण्यासाठी आहे. जर तुम्ही तुमच्या रिटर्न फायलिंगबद्दल कॉन्फिडंट असाल आणि त्याचं समर्थन करणारं कारण जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. तरीसुद्धा तुम्हाला याबद्दल काही शंका असतील किंवा तुमचं रिटर्न भरताना तुम्हाला काही मदत लागणार असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल याची मला खात्री आहे, त्यामुळे तुम्ही त्याला आधीच लाईक केलं असणार आहे. आता ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच महत्त्वाचे अपडेट्स मिळण्यासाठी आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.